दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. काही दिवसांपूर्वी इंदिरानगर पोलीस ठाण्यात भादवीय कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. बांधकाम साइटवरून बांधकामासाठी वापरण्यात येणारे सुमारे 2,36,860 रुपये किमतीचे साहित्य चोरी गेल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा शोध घेत असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून अंबड परिसरात सापळा रचून पोलिसांनी शिताफीने 3 आरोपी ताब्यात घेतलेत. तौफिक खान, अफजल खान आणि रोशन सिन्हा असे या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरी गेलेले 2,36,860 रुपये किमतीचे बांधकाम साहित्य तसेच 3 लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन असा एकूण 5,36,860 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत सोनवणे, पोलीस नाईक सागर परदेशी, पोलीस शिपाई मुश्रीफ शेख, योगेश जाधव, सौरभ माळी, विशाल पाठक, दीपक पाटील नागरे यांनी केली असून याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक SP सोनवणे करीत आहे. दरम्यान शहरात सध्या चोरीच्या घटना चांगल्याच वाढल्याय. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे आता पोलीस या वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी काही कारवाई करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शहरात सध्या चेन स्नॅचिंगचे प्रकार चांगलेच वाढलेत. काही दिवसांपूर्वी आडगाव पोलिसात भादवीय कलम 392-34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने CCTV फुटेज तपासत असताना त्यांना संशयितांची ओळख पटली. त्यानंतर गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून संशयित हे सिडको अंबड परिसरात राहत असल्याचे समोर आले. त्या अनुषंगाने कारवाई करत असताना पथकाने 2 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतलंय. यानंतर पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता आडगाव तसेच म्हसरूळ परिसरात चेन स्नॅचिंग केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्यांच्याकडून चेन स्नॅचिंगचे तब्बल 6 गुन्ह्यांची उकल झाली असून 6,70,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार संदीप भांड, शरद सोनवणे, प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, विशाल काठे, नजीम खान पठाण, प्रशांत मरकड, अमोल कोष्टी, अनुजा येवले यांनी केली आहे. करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शहरात सध्या कोयता गँगने डोकं वर काढलंय. 2 दिवसापूर्वीच नाशिक सिडको परिसरात काही टवाळखोरांनी हातात कोयते घेऊन वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. याच पार्श्वभूमीवर नाशिक गुन्हे शाखा विशेष पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सराईत गुन्हेगारांकडून काही हत्यारे पथकाने जप्त केली आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की एक इसम नाशिक येथे कोयते विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची खात्रीलायक माहिती पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने कारवाई करत असताना हर्षल वनवे व सतीश भांगरे या आरोपींना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून विनापरवाना बेकायदेशीररित्या विक्री करण्यासाठी आणलेले 2 कोयते व मोटरसायकल असा एकूण 1,10,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. संबंधित दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून यातील हर्षल यास नाशिक शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड, पोलीस हवालदार किशोर रोकडे, भारत डंबाळे, योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, सुनील कोल्हे, भूषण सोनवणे, विठ्ठल चव्हाण, अविनाश फुलपगारे, गणेश वडणे यांनी केली आहे.
दरम्यान शहरात दहशत माजवणाऱ्या कोयता गँगला आता पोलीस आळा कसा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शहरात सध्या मोटरसायकल चोरी होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येते. काही दिवसांपूर्वी आडगाव पोलिसात देखील भादवीय कलम 379-34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनोहर आहेर यांची 30,000 रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची दुचाकी चोरी गेल्यासंदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी शाहरुख सय्यद व प्रवीण पवार यांच्याकडून चोरी गेलेली 30,000 रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची दुचाकी तसेच 18,000 रुपये किमतीच्या बॅटऱ्या व गुन्हा करतेवेळी वापरण्यात आलेली स्कूटी असा एकूण 53,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय. आडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 29/2024 379 प्रमाणे दाखल झाला होता. सदर गुन्ह्याच्या तपासात आमच्या DB टीमने या गुन्ह्यातील 2 आरोपींना अटक केलेली. एक आरोपी शाहरुख सय्यद आणि दुसरा प्रवीण पवार यांच्याकडे दोघे राहणारे निलगिरी बाग आणि बीडी कामगार नगर यांच्याकडून ह्या गुन्ह्यात त्यांनी जी गाडी चोरली होती ती गाडी आम्ही रिकवर केलेली आहे. तसंच यांच्यासोबत त्यांनी ह्या व्यतिरिक्त 2 बॅटरी चोरलेल्या होत्या, त्या 2 बॅटरी पण रिकवर केलेल्या आहेत. आणि ह्या गुन्हा करण्यासाठी त्यांनी जी गाडी वापरली होती ती गाडी पण आपण ह्या गुन्ह्यात जप्त केलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास अजून सुरू आहे. अजून ह्या आरोपींनी इतर काही ठिकाणी अजून काही गुन्हे केले आहे का त्याचा शोध सुरू आहे. जर ते केलेले असतील तर ते पण आम्ही रिकवर करण्याचा प्रयत्न करू. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस उपनिरीक्षक भूषण देवरे, पोलीस हवालदार देवराम सुरंजे, पोलीस हवालदार सुरेश नरवडे, पोलीस हवालदार शिवाजी आव्हाड, पोलीस हवालदार निलेश काटकर, पोलीस हवालदार दिनेश गुंबाडे, निखिल वाकचौरे, अमोल देशमुख, सचिन बहीकर यांनी केली आहे. भावेश बागुल, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. अखिल भारतीय महानुभव परिषद
तसेच अखिल भारतीय वारकरी मंडळ यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी भारतीय जनता पक्षाने माजी नगरसेवक दिनकर पाटील यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, त्याचा भाजपला संपूर्ण राज्यात फायदा होईल अशी मागणी करण्यात आली आहे। यासाठी लवकरच अखिल भारतीय महानुभाव परिषद आणि अखिल भारतीय वारकरी महामंडळ भाजप नेत्यांची भेट घेणार असल्याचे देखील सांगण्यात आलंय। तसेच दिनकर पाटील यांनी धर्मसेवेचे व्रत हाती घेतलंय, त्यामुळे त्यांना भाजपने उमेदवारी द्यावी असे आवाहन देखील करण्यात आलंय। यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान केवळ नाशिक लोकसभा मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आमची प्रचंड संख्येने मते आहेत, त्यामुळे आमच्या दोन्ही संप्रदायाच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांनी पाठिंबा पत्रे नाशिक जिल्हाध्यक्ष यांना दिली आहेत। तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील भेट घेणार असून त्यांना अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत विद्वांस श्यामसुंदर शास्त्री यांच्या स्वाक्षरीचे पत्र आणि अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त पारायण प्रकाश बोदले यांच्या स्वाक्षरीचे या संदर्भातील पत्र देण्यात येणार असल्याचे देखील यावेळी उपस्थितांनी सांगितलंय। सनातन परंपरेला अध्यात्माची जोड, भक्ती आणि शक्ती या दोन एकत्र ज्यावेळेला येतात त्यावेळेला काय होऊ शकतं। 500 वर्ष प्रलंबित असणाऱ्या रामलल्लाला आज अयोध्यासारख्या राजवाड्यामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली। या गोष्टीचा आम्हा सनातन परंपरेतील वारकरी संप्रदायातील मंडळीला मोठा स्वाभिमान आहे। आम्हालाच म्हणण्यापेक्षा प्रत्येक हिंदूला त्याचा गर्व आहे। आणि मग त्याच अनुयायानं आज या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत अनेक लोकांनी उमेदवाऱ्या झाल्या, अनेक लोक त्या पदावर गेले। संप्रदायाच्या वतीने अण्णांचा आग्रह नसताना सुद्धा एक दोन्ही संप्रदायाने विचार करून की आपण परिषद घ्यायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ही परिषद आजची आयोजित केलेली आहे। अण्णांचं जे कार्य आहे ते आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या बाहेर सुद्धा आहे। हे आम्ही ज्या वेळेला बघतो अण्णांच्या बरोबर की धर्मकार्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे। अनेक पंथांचे, अनेक धर्मांचे मंदिरं त्यांनी आपल्या योगदानातून, आपल्या प्रयत्नातून जवळजवळ अण्णांची ही 40 वर्षाची तपस्या। अखिल भारतीय सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीनं व सकळही महानुभाव त्याचप्रमाणे सकळही वारकरी संप्रदायाच्या वतीनं आज ही पत्रकार परिषद मुद्दामून घेण्यात आलेली आहे। त्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये माननीय दिनकर अण्णा पाटील यांचं खूप मोठ्या प्रमाणात कार्य आहे, काम आहे आणि धर्माला लागून धर्माच्या अनुषंगाने जे गरजेचं आहे, जिथं जिथं उभं राहण्याची, सेवा देण्याची गरज पडली त्यावेळेस या दोन्ही संप्रदायाने माननीय दिनकर अण्णा पाठीमागे उभे राहून त्यांच्याकडून सेवा करून घेतली। अखिल भारतीय वारकरी मंडळाचा राज्यस्तरीय संत संमेलन प्रमुख आहे। याच वारकरी पंथामध्ये आदरणीय दिनकरांना पाटील हे देखील केंद्रीय कमिटीवरती मागच्या 6 महिन्यापूर्वी हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज बोदले महाराजांनी त्यांना घेतलेला आहे, म्हणून आम्ही त्यांचं प्रातिनिधिक स्वरूप या ठिकाणी मान्य करीत आहोत। उमेदवारी का द्यावी? पहिलं कारण आहे की सध्या आणि पूर्वीपासून अनादी काळापासून धर्मसत्ता आणि राजसत्ता ज्या वेळेला एकत्र काम करतात त्यावेळेला रामराज्यासारखी कल्पना अस्तित्वात येते। उदाहरणार्थ रामराजे सुद्धा अष्टऋषी प्रधान मंडळाच्या मार्गदर्शनाने कारभार करत होते। छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा, तुकोबाराय, समर्थ रामदास स्वामी यांच्या मार्गदर्शनाने कार्य करत होते। पांडवांनी सुद्धा धार्मिक अधिष्ठान ठेवून, आध्यात्मिक अधिष्ठान ठेवून कारभार केला। मला वाटतं आज आपण जर बघितलं तर आपल्या भारत देशामध्ये नरेंद्रभाई मोदी माननीय पंतप्रधान तसेच यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी देखील प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय। अखिल भारतीय महानुभाव परिषद आणि अखिल भारतीय वारकरी मंडळ यांना या दोन्ही अध्यक्षांनी
पक्षाला पत्र पाठवून आज त्यांनी स्वतःहून या ठिकाणी मला पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यांना माझं काम, अध्यात्माचं काम जे आहे ते मी गेल्या अनेक वर्षापासून करतोय आणि त्यांना वाटतं की हा एकमेव कार्यकर्ता असा आहे की राजकारण करत असताना अध्यात्माचं काम करतात, मदत करतात, त्यामुळे त्यांनी पाठिंबा जाहीर केला. यावेळी बाळासाहेब महाराज शिरसाट, निवृत्ती महाराज चव्हाण, संजय महाराज शिंदे, भास्कराचार्य महाराज रसाळ, जनार्दन महाराज काकडे, सुभाष महाराज जाधव, कैलास महाराज घुगे, गोकुळ महाराज तपकिरे, गजानन राठोड, शांताराम खांदवे, सुनील निघोट, सजन महाराज फड, महंत कृष्णराज बाबा मराठे, महंत सायराज बाबा लोणारकर, वारेराज बाबा पातोरकर, भाईमुनी बाबा महानुभव, अतुल महाराज आदी जण उपस्थित होते. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. त्र्यंबकेश्वर येथे श्री संत निवृत्तीनाथ महाराज पौषवारी यात्रेनिमित्त समाधीस्थळ येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते दिनांक 6 फेब्रुवारी रोजी पहाटे महापूजा करण्यात आली. यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथील वारकरी दाम्पत्य मोहन धाणेकर यांचा सन्मान करण्यात आला. विधिवत महापूजेनंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी पौषवारीनिमित्त होणाऱ्या यात्रास्थळाची तसेच यात्रेस आलेल्या वारकरी व भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत समाधान बोडके, तुकाराम भोये, संस्थांचे अध्यक्ष निलेश गाढवे, कांचनताई देशमुख विश्वस्त उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊ दे अशी प्रार्थना नाथांच्या चरणी केली. त्याचबरोबर यात्रा उत्सवाचे चांगले नियोजन केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी विश्वस्तांचे अभिनंदन केलंय. येणाऱ्या काळात त्र्यंबकेश्वर येथे बैठक घेण्यात येईल. कुंभमेळा आखाड्यात समावेश करून अजून विकासात्मक कामे करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. यात्रोत्सव काळात येणाऱ्या वारकरी भाविक नागरिक यांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये याकरिता आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्यात. त्यानंतर येथे आलेल्या दिंडीतील संतांची पालकमंत्री दादा भुसे यांनी भेट घेऊन दिंडीत सुरू असलेल्या भजनात मनोभावे ते सहभागी झालेत. मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. काही दिवसांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील वलखेड या गावामध्ये स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी पूजा करण्यात आली होती. यानंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत होते. काही नागरिकांनी गावचे सरपंच विनायक शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर महाराष्ट्र अनिसचे राज्य प्रधान सचिव डॉक्टर ठकसेन गोराणे यांनी दक्ष न्यूजचे पत्रकार संतोष विधाते यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून घेतली. प्रत्यक्ष वलखेडला जाऊन सदर अघोरी पूजेची शहानिशा करून लोकप्रबोधन करण्याचे अनिसच्या कार्यकर्त्यांनी निश्चित केले असता या अंधश्रद्धेच्या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यासाठी अनिसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदन दिले. नमस्कार मित्रांनो, आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहेत. माझ्यासोबत आमचे राज्याचे सरचिटणीस प्राचार्य डॉक्टर ठकसेन गोराणे, मी नाशिक जिल्ह्याचा बुवाबाजी संघर्ष जिल्हा कार्यालय महेंद्र दातरंगे, सरपंच शिंदेसाहेब, त्यांचे सर्व सहकारी आणि इथले काही ग्रामस्थ तरुण मुलं. मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये जिथे अंत्यविधी केला जातो ही स्मशानभूमी आहे आणि जिथे अंत्यविधी केला जातो त्या अंत्यविधीच्या ठिकाणी ह्या पद्धतीने कोणीतरी जारण मारण आणि जादूटोणा सदृश्य ह्या ज्या काही गोष्टी आहे, ही टोपली आहे, त्याच्यामध्ये काळं कापड आहे, कणकेची बाहुली आहे, त्याच्यानंतर कवड्या आहेत, मिरच्या आहेत, लिंब आहेत, त्यांना टाचण्या टोचलेल्या आहेत. याचा अंधश्रद्धेतनं उद्देश एकच असतो की ज्या शत्रूला आपल्याला कायमचं मिटवायचं आहे, नेस्तनाबूत करायचं आहे किंवा ठार मारायचं आहे, त्याच्यावर आपण एखाद्या बुवा बाबा मांत्रिकांनी त्यांना तो प्रकार सांगितला असेल अंधश्रद्धेतनं,
आणि त्याच्यामुळे त्यांनी तो प्रकार इथे केलेला आहे, रात्रीच्या अंधारात केला असेल. आणि एखाद्याचा मृत्यू ह्या पद्धतीने घडून आणता येतो अशा स्वरूपाची अंधश्रद्धा आपल्या समाजात असल्यामुळे प्रत्यक्ष मारता येत नाही, म्हणून अंधश्रद्धेच्या आधारे कर्मकांड आणि जारण मारण आणि जादूटोना करून त्या व्यक्तीला ठार मारण्यासाठीचा प्रयोग, याला ब्लॅक मॅजिक, जादूटोना किंवा जारण मारणही आपल्या ग्रामीण भाषेमध्ये म्हटलं जातं. तर या स्वरूपाचं इथे केलेलं आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आम्ही सर्व कार्यकर्ते असं सांगू इच्छितो की जगामध्ये अशी कुठलीही जारण मारण, जादूटोना, भूत, भानामती असं काही नसतं. ती निखालसपणे अंधश्रद्धा आहे, ती शोषणावर आधारित आहे आणि ती मृत्यूचं भय दाखवणारी आहे. तर ह्या अंधश्रद्धेपासून प्रबोधन करण्यासाठी आम्ही आज गोराणे सर आणि मी इथे स्मशानभूमीत आलेलो आहे. तसंच वलखेडच्या ग्रामस्थांचंही आम्ही काही दिवसानंतर ग्रामसभेमध्ये प्रबोधन करणार आहोत. आणि इथे जी ह्या पद्धतीचे दहशत झालेली आहे आणि गेल्या 4-5 वेळेस सरपंच साहेबांनी सांगितलं की पाचवी वेळ आहे की या स्वरूपाचं इथे झालेलं आहे. या पद्धतीचे ह्या अंधश्रद्धेवर कोणी विश्वास ठेवू नये, सर्वांना आश्वस्त करण्यासाठी इथे आम्ही आलेलो आहे. माझ्यासोबत आमचे प्राचार्य डॉक्टर ठकसेन गोराणे राज्य सरचिटणीस आहे, ते तुमच्याशी आता संवाद साधतील. मित्र, वलखेड गावामध्ये स्मशानभूमीमध्ये जिथं भावनेचा संबंध जास्त असतो अशा ठिकाणी लोकांना दहशतीच्या मार्गाने हे जारण मारण आणि अघोरी प्रकार, ज्याला एखाद्याला शत्रूला समजायचं आणि त्याला मुदत द्यायची ना, हा प्रकार इथं केला म्हणून तुझा मृत्यू जवळ आला अशी दहशत बसवायची ना, असं 3-4 वेळा इथं झालं असं माननीय सरपंच साहेब विनायक शिंदे आणि त्यांचे सगळे सहकार्यांनी सांगितलं. आणि तातडीने आम्ही कालच आम्हाला कळल्यानंतर आज इथं या वलखेडच्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्या समेत आलो. यापूर्वी आम्ही पोलीस स्टेशनलाही गेलो, तिथं आदरणीय शेखर साहेब जे PI आहे त्यांनाही भेटलो, त्यांना आम्ही तक्रार अर्ज दिला. त्यांनी सांगितलं की ग्रामसभेमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम आपण घेऊया, तेही आमच्या सोबत असणार आहेत. आमची महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीची सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की अशा प्रकारचा जादूटोना, मंत्रतंत्र, काळी जादू करणी, भानामती असा कुठलाही काही प्रकार नसतो. ते वैज्ञानिक दृष्टिकोनाशी विसंगत गोष्टी असतात. परंपरेने लोकांच्या मनामध्ये अज्ञानातून, अगतिकतून आलेल्या त्या गोष्टी असतात, त्याच्यावर लोकांना विश्वास ठेवू नये हे आव्हान आम्ही महाराष्ट्र आणीच्या वतीने करतो. आणि लवकरच आम्ही माननीय सरपंच साहेबांच्या पुढाकाराने ग्रामसभेमध्ये पोलीस अधिकारी साहेब आणि महाराष्ट्र आणीचे आम्ही काय पदाधिकारी लोकांचं प्रबोधन, सप्रात्यक्षिक, चमत्काराचे प्रात्यक्षिक दाखवून प्रबोधन करणार आहोत. लोकांनी तोपर्यंत अशा कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये. आणि पोलिसांना आम्ही विनंती केलेली संघटनेच्या वतीने की त्यांनी अशा प्रकारचं थोडी सखोल चौकशी करून जर दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर जादूटोणाविरुद्ध कायद्याअंतर्गत कारवाई करावी, तत्सम कायद्याचे कलमही त्याला लावावे, जेणेकरून ह्या गावातील ग्रामस्थांच्या मनामध्ये असलेली ही भीती कायमची नष्ट होईल असे आम्ही आवाहन करीत आहोत. धन्यवाद. तसेच यावेळी अनिसतर्फे गावकऱ्यांची समजूत देखील काढण्यात आली. तसेच तथाकथित करणीचे नारळ फोडून त्याचे पाणी कार्यकर्त्यांनी सर्वांसमोर प्राशन करून अशा प्रकारे जादूटोना, करणी, भानामती, काळी जादू असे काही नसते हे कार्यकर्त्यांनी प्रात्यक्षिकाने करून दाखवून उपस्थित महिला व पुरुषांचे प्रबोधन केले. या स्मशानभूमीमध्ये या टोपल्यामध्ये जे टोपलं बांबूचं आहे त्याच्यामध्ये कणकेचं ही बाहुली बनवलेली आहे. तिला कवड्या, मिरच्या, बिब्बा, लिंबू, टाचण्या, लाल दोरा हे सगळं बांधलेलं आहे. हे याच्यासाठी कशासाठी करत असतील तुम्ही सांगू? काय कशासाठी करत असतील सांगा ना, जे तुम्हाला माहिती. तुम्हाला काय माहिती? नाही, ठीक आहे. हे अघोरी विद्या, म्हणजे माझा कोणता दुश्मन आहे, तो मारायचा आहे, तो कुठं तरी बोंजू वाकडे जातो मी, तुम्हाला सांगतो असं असं करतो अघोरी विद्या आहे. मुदतीवर आपण ह्या 15 दिवसात. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जमा केलेले अघोरी पूजेचे सर्व साहित्य दिंडोरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान आजच्या या विज्ञानाच्या युगात देखील अशा घटना घडत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. अंबड परिसरात सध्या टवाळखोरांची दहशत कायम असल्याचं दिसून येत आहे. तरी देखील अंबड पोलीस मात्र बघ्यांच्या भूमिकेत दिसून येत आहे. त्यामुळे नागरिक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न निर्माण करून संताप व्यक्त करत आहे. पाहुयात ही संपूर्ण बातमी.
अंबड पोलीस सध्या झोपा काढताय की काय असा प्रश्न सामान्यांना सतावतोय। याचं कारण आहे परिसरातील वाढती गुन्हेगारी। अंबड तसेच सिडको परिसरात टवाळखोरांनी अक्षरशः हाहाकार माजवलाय, तरी देखील अंबड पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसून येत आहे। त्यामुळे अंबड पोलीस झोपा काढताय की काय असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करताय। अंबड सिडको परिसरातून दररोज नवनवीन घटना उघडकीस येत आहे। त्यातच दिनांक 4 फेब्रुवारी रोजी शुभम पार्क परिसरात टवाळखोरांनी हातात कोयते घेऊन व वाहनांची तोडफोड करत तसेच शिवीगाळ करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय। याआधीही याच परिसरातून असले प्रकार उघडकीस आले, तरी देखील पोलीस यावर कारवाई करत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करतायत। याबाबत अधिक माहिती अशी की 4 फेब्रुवारी रोजी काही मद्यपी टवाळखोरांनी वाहनांची तोडफोड करत दुचाकीवरून जात तोंडात कोयता पकडून जोरजोरात शिवीगाळ करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। यामुळे पोलिसांची दहशत कमी झाली की काय असा प्रश्न विचारत नागरिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करतायत। या संपूर्ण घटनेबाबत अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता अंबड पोलीस या टवाळखोरांना आळा घालणार की पुन्हा एकदा बघ्याची भूमिका घेणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज। यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल। तर वाट कसली बघताय, चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। काही दिवसांपूर्वी इंदिरानगर पोलीस ठाण्यात भादवीय कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। बांधकाम साईटवरून बांधकामासाठी वापरण्यात येणारे सुमारे 2,36,860 रुपये किमतीचे साहित्य चोरी गेल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा शोध घेत असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून अंबड परिसरात सापळा रचून पोलिसांनी शितफीने 3 आरोपी ताब्यात घेतलेत। तौफिक खान, अफजर खान आणि रोशन सिन्हा असे या आरोपींची नावे आहेत। त्यांच्याकडून चोरी गेलेले 2,36,860 रुपये किमतीचे बांधकाम साहित्य तसेच 3 लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन असा एकूण 5,36,860 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय।
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत सोनवणे, पोलीस नाईक सागर परदेशी, पोलीस शिपाई मुश्रीफ शेख, योगेश जाधव, सौरभ माळी, विशाल पाठक, दीपक पाटील नागरे यांनी केली असून याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक SP सोनवणे करीत आहे। दरम्यान शहरात सध्या चोरीच्या घटना चांगल्याच वाढल्या आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे। त्यामुळे आता पोलीस या वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी काही कारवाई करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शहरात सध्या चेन स्नॅचिंगचे प्रकार चांगलेच वाढले आहेत। काही दिवसांपूर्वी आडगाव पोलिसात भादवीय कलम 392-34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने CCTV फुटेज तपासत असताना त्यांना संशयितांची ओळख पटली। त्यानंतर गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून संशयित हे सिडको अंबड परिसरात राहत असल्याचे समोर आले। त्या अनुषंगाने कारवाई करत असताना पथकाने 2 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतलंय। यानंतर पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता आडगाव तसेच म्हसरूळ परिसरात चेन स्नॅचिंग केल्याची कबुली त्यांनी दिली आहे। त्यांच्याकडून चेन स्नॅचिंगचे तब्बल 6 गुन्ह्यांची उकल झाली असून 6,70,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार संदीप भांड, शरद सोनवणे, प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, विशाल काठे, नजीम खान पठाण, प्रशांत मरकड, अमोल कोष्टी, अनुजा येवले यांनी केली आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शहरात सध्या कोयता गँगने डोकं वर काढलंय। 2 दिवसापूर्वीच नाशिक सिडको परिसरात काही टवाळखोरांनी हातात कोयते घेऊन वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। याच पार्श्वभूमीवर नाशिक गुन्हे शाखा विशेष पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। सराईत गुन्हेगारांकडून काही हत्यारे पथकाने जप्त केली आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की एक इसम नाशिक येथे कोयते विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची खात्रीलायक माहिती पथकाला मिळाली होती। त्या अनुषंगाने कारवाई करत असताना हर्षल वनवे व सतीश भांगरे या आरोपींना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून विनापरवाना बेकायदेशीररित्या विक्री करण्यासाठी आणलेले 2 कोयते व मोटरसायकल असा एकूण 1,10,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। संबंधित दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून यातील हर्षल यास नाशिक शहरातून हद्दपार करण्यात आले आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड, पोलीस हवालदार किशोर रोकडे, भारत डंबाळे, योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, सुनील कोल्हे, भूषण सोनवणे, विठ्ठल चव्हाण, अविनाश फुलपगारे, गणेश वडणे यांनी केली आहे। दरम्यान शहरात दहशत माजवणाऱ्या कोयता गँगला आता पोलीस आळा कसा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शहरात सध्या मोटरसायकल चोरी होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येते। काही दिवसांपूर्वी आडगाव पोलिसात देखील भादवीय कलम 379-34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। मनोहर आहेर यांची 30,000 रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची दुचाकी चोरी गेल्यासंदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी शाहरुख सय्यद व प्रवीण पवार यांच्याकडून चोरी गेलेली 30,000 रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची दुचाकी तसेच 18,000 रुपये किमतीच्या बॅटऱ्या व गुन्हा करतेवेळी वापरण्यात आलेली स्कूटी असा एकूण 53,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय।
माडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 29/2024 379 प्रमाणे दाखल झाला होता. सदर गुन्ह्याच्या तपासात आमच्या DB टीमने या गुन्ह्यातील 2 आरोपींना अटक केलेली. एक आरोपी शाहरुख सय्यद आणि दुसरा प्रवीण पवार यांच्याकडे, दोघे राहणारे निलगिरी बाग आणि बीडी कामगार नगर यांच्याकडून ह्या गुन्ह्यात त्यांनी जी गाडी चोरली होती ती गाडी आम्ही रिकवर केलेली आहे. तसंच यांच्यासोबत त्यांनी ह्या व्यतिरिक्त 2 बॅटरी चोरलेल्या होत्या, त्या 2 बॅटरी पण रिकवर केलेल्या आहेत. आणि ह्या गुन्हा करण्यासाठी त्यांनी जी गाडी वापरली होती ती गाडी पण आपण ह्या गुन्ह्यात जप्त केलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास अजून सुरू आहे. अजून ह्या आरोपींनी इतर काही ठिकाणी अजून काही गुन्हे केले आहे का त्याचा शोध सुरू आहे. जर ते केलेले असतील तर ते पण आम्ही रिकवर करण्याचा प्रयत्न करू. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस उपनिरीक्षक भूषण देवरे, पोलीस हवालदार देवराम सुरंजे, पोलीस हवालदार सुरेश नरवडे, पोलीस हवालदार शिवाजी आव्हाड, पोलीस हवालदार निलेश काटकर, पोलीस हवालदार दिनेश गुंबाडे, निखिल वाकचौरे, अमोल देशमुख, सचिन बहीकर यांनी केली आहे. भावेश बागुल, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. अखिल भारतीय महानुभव परिषद तसेच अखिल भारतीय वारकरी मंडळ यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाने माजी नगरसेवक दिनकर पाटील यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, त्याचा भाजपला संपूर्ण राज्यात फायदा होईल अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी लवकरच अखिल भारतीय महानुभव परिषद आणि अखिल भारतीय वारकरी महामंडळ भाजप नेत्यांची भेट घेणार असल्याचे देखील सांगण्यात आलंय. तसेच दिनकर पाटील यांनी धर्मसेवेचे व्रत हाती घेतलंय, त्यामुळे त्यांना भाजपने उमेदवारी द्यावी असे आवाहन देखील करण्यात आलंय. यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि अखिल भारतीय महानुभव परिषदेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान केवळ नाशिक लोकसभा मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आमची प्रचंड संख्येने मते आहेत. त्यामुळे आमच्या दोन्ही संप्रदायाच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांनी पाठिंबा पत्रे नाशिक जिल्हाध्यक्ष यांना दिली आहेत.
तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील भेट घेणार असून त्यांना अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत विद्वांस श्यामसुंदर शास्त्री यांच्या स्वाक्षरीचे पत्र आणि अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त पारायण प्रकाश बोदले यांच्या स्वाक्षरीचे या संदर्भातील पत्र देण्यात येणार असल्याचे देखील यावेळी उपस्थितांनी सांगितले. सनातन परंपरेला अध्यात्माची जोड, भक्ती आणि शक्ती या दोन्ही एकत्र ज्यावेळेला येतात त्यावेळेला काय होऊ शकतं. 500 वर्ष प्रलंबित असणाऱ्या रामलल्लाला आज अयोध्यासारख्या राजवाड्यामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली. या गोष्टीचा आम्हा सनातन परंपरेतील वारकरी संप्रदायातील मंडळीला मोठा स्वाभिमान आहे. आम्हालाच म्हणण्यापेक्षा प्रत्येक हिंदूला त्याचा गर्व आहे. आणि मग त्याच अनुयायानं आज या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत अनेक वारकरी उमेदवार झाल्या, अनेक वारकरी त्या पदावर गेले. मी संप्रदायाच्या वतीने अण्णांचा आग्रह नसताना सुद्धा एक दोन्ही संप्रदायाने विचार करून की आपण परिषद घ्यायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ही परिषद आजची आयोजित केलेली आहे. अण्णांचं जे कार्य आहे ते आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या बाहेर सुद्धा आहे. हे आम्ही ज्या वेळेला बघतो अण्णांच्या बरोबर की धर्मकार्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अनेक पंथांचे, अनेक धर्मांचे मंदिरं त्यांनी आपल्या योगदानातून, आपल्या प्रयत्नातून जवळजवळ अण्णांची ही 40 वर्षाची तपस्या. अखिल भारतीय सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीनं व सकळही महानुभाव त्याचप्रमाणे सकळही वारकरी संप्रदायाच्या वतीनं आज ही पत्रकार परिषद मुद्दामून घेण्यात आलेली आहे. त्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये माननीय दिनकर अण्णा पाटील यांचं खूप मोठ्या प्रमाणात कार्य आहे, काम आहे आणि धर्माला लागून धर्माच्या अनुषंगाने जे गरजेचं आहे, जिथं जिथं उभं राहण्याची, सेवा देण्याची गरज पडली त्यावेळेस या दोन्ही संप्रदायाने माननीय दिनकर अण्णा पाठीमागे उभे राहून त्यांच्याकडून सेवा करून घेतली. अखिल भारतीय वारकरी मंडळाचा राज्यस्तरीय संत संमेलन प्रमुख आहे. याच वारकरी पंथामध्ये आदरणीय दिनकरांना पाटील हे देखील केंद्रीय कमिटीवरती मागच्या 6 महिन्यापूर्वी हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज बोदले महाराजांनी त्यांना घेतलेला आहे. म्हणून आम्ही त्यांचं प्रातिनिधिक स्वरूप या ठिकाणी मान्य करीत आहोत. उमेदवारी का द्यावी? पहिलं कारण आहे की सध्या आणि पूर्वीपासून अनादी काळापासून धर्मसत्ता आणि राजसत्ता ज्या वेळेला एकत्र काम करतात त्यावेळेला रामराज्यासारखी कल्पना अस्तित्वात येते. उदाहरणार्थ रामराजे सुद्धा अष्टऋषी प्रधान मंडळाच्या मार्गदर्शनाने कारभार करत होते. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुकोबाराय, समर्थ रामदास स्वामी यांच्या मार्गदर्शनाने कार्य करत होते. पांडवांनी सुद्धा धार्मिक अधिष्ठान ठेवून, आध्यात्मिक अधिष्ठान ठेवून कारभार केला. मला वाटतं आज आपण जर बघितलं तर आपल्या भारत देशामध्ये नरेंद्रभाई मोदी माननीय पंतप्रधान तसेच यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी देखील प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय. अखिल भारतीय महानुभाव परिषद आणि अखिल भारतीय वारकरी मंडळ यांना या दोन्ही अध्यक्षांनी पक्षाला पत्र पाठवून आज त्यांनी स्वतःहून या ठिकाणी मला पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यांना माझं काम, अध्यात्माचं काम जे आहे हे मी गेल्या अनेक वर्षापासून करतोय आणि त्यांना वाटतं की हा एकमेव कार्यकर्ता असा आहे की राजकारण करत असताना अध्यात्माचं काम करतात, मदत करतात, त्यामुळे त्यांनी पाठिंबा जाहीर केला. यावेळी बाळासाहेब महाराज शिरसाट, निवृत्ती महाराज चव्हाण, संजय महाराज शिंदे, भास्कराचार्य महाराज रसाळ, जनार्दन महाराज काकडे, सुभाष महाराज जाधव, कैलास महाराज घुगे, गोकुळ महाराज तपकिरे, गजानन राठोड, शांताराम खांदवे, सुनील निघोट, सजन महाराज फड, महंत कृष्णराज बाबा मराठे, महंत सायराज बाबा लोणारकर, वारेराज बाबा पातोरकर, भाईमुनी बाबा महानुभाव, अतुल महाराज आदी जण उपस्थित होते.
परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. त्र्यंबकेश्वर येथे श्री संत निवृत्तीनाथ महाराज पौषवारी यात्रेनिमित्त समाधीस्थळ येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते दिनांक 6 फेब्रुवारी रोजी पहाटे महापूजा करण्यात आली. यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथील वारकरी दाम्पत्य मोहन धाणेकर यांचा सन्मान करण्यात आला. विधिवत महापूजेनंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी पौषवारीनिमित्त होणाऱ्या यात्रास्थळाची तसेच यात्रेस आलेल्या वारकरी व भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत समाधान बोडके, तुकाराम भोये संस्थांचे अध्यक्ष निलेश गाढवे, कांचनताई देशमुख विश्वस्त उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊ दे अशी प्रार्थना नाथांच्या चरणी केली. त्याचबरोबर यात्रा उत्सवाचे चांगले नियोजन केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी विश्वस्तांचे अभिनंदन केलंय. येणाऱ्या काळात त्र्यंबकेश्वर येथे बैठक घेण्यात येईल. कुंभमेळा आखाड्यात समावेश करून अजून विकासात्मक कामे करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. यात्रा उत्सव काळात येणाऱ्या वारकरी भाविक नागरिक यांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये याकरिता आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्यात. त्यानंतर येथे आलेल्या दिंडीतील संतांची पालकमंत्री दादा भुसे यांनी भेट घेऊन दिंडीत सुरू असलेल्या भजनात मनोभावे ते सहभागी झालेत. मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. काही दिवसांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील वलखेड या गावामध्ये स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी पूजा करण्यात आली होती. यानंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत होते. काही नागरिकांनी गावचे सरपंच विनायक शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर महाराष्ट्र अनिसचे राज्य प्रधान सचिव डॉक्टर ठकसेन गोराणे यांनी दक्ष न्यूजचे पत्रकार संतोष विधाते यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून घेतली. प्रत्यक्ष वलखेडला जाऊन सदर अघोरी पूजेची शहानिशा करून लोकप्रबोधन करण्याचे अनिष्टच्या कार्यकर्त्यांनी निश्चित केले असता या अंधश्रद्धेच्या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यासाठी अनिष्टच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदन दिले. नमस्कार मित्रांनो, आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहेत. माझ्यासोबत आमचे राज्याचे सरचिटणीस प्राचार्य डॉक्टर ठकसेन गोराणे, मी नाशिक जिल्ह्याचा बुवाबाजी संघर्ष जिल्हा कार्यालय महेंद्र दातरंगे, सरपंच शिंदे साहेब, त्यांचे सर्व सहकारी आणि इथले काही ग्रामस्थ तरुण मुलं. मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये जिथे अंत्यविधी केला जातो ही स्मशानभूमी आहे आणि जिथे अंत्यविधी केला जातो त्या अंत्यविधीच्या ठिकाणी ह्या पद्धतीने कोणीतरी जारण मारण आणि जादूटोणा सदृश्य ह्या ज्या काही गोष्टी आहे, ही टोपली आहे, त्याच्यामध्ये काळं कापड आहे, कणकेची बाहुली आहे, त्याच्यानंतर कवड्या आहेत, मिरच्या आहेत, लिंब आहेत, त्यांना टाचण्या टोचलेल्या आहेत. याचा अंधश्रद्धेतनं उद्देश एकच असतो की ज्या शत्रूला आपल्याला कायमचं मिटवायचं आहे, नेस्तनाबूत करायचं आहे किंवा ठार मारायचं आहे, त्याच्यावर आपण एखाद्या बुवा बाबा मांत्रिकांनी त्यांना तो प्रकार सांगितला असेल अंधश्रद्धेतनं आणि त्याच्यामुळे त्यांनी तो प्रकार इथे केलेला आहे, रात्रीच्या अंधारात केला असेल आणि एखाद्याचा मृत्यू ह्या पद्धतीने घडून आणता येतो अशा स्वरूपाची अंधश्रद्धा आपल्या समाजात असल्यामुळे प्रत्यक्ष मारता येत नाही म्हणून अंधश्रद्धेच्या आधारे कर्मकांड आणि जारण मारण आणि जादूटोणा करून त्या व्यक्तीला ठार मारण्यासाठीचा प्रयोग, याला ब्लॅक मॅजिक, जादूटोणा किंवा जारण मारणही आपल्या ग्रामीण भाषेमध्ये म्हटलं जातं. तर या स्वरूपाचं इथे केलेलं आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आम्ही सर्व कार्यकर्ते असं सांगू इच्छितो की जगामध्ये अशी कुठलीही जारण मारण, जादूटोणा, भूत, भानामती असं काही नसतं. ती निखालसपणे अंधश्रद्धा आहे, ती शोषणावर आधारित आहे आणि ती मृत्यूचं भय दाखवणारी आहे. तर ह्या अंधश्रद्धेपासून प्रबोधन करण्यासाठी आम्ही आज गोराणे सर आणि मी इथे स्मशानभूमीत आलेलो आहे. तसंच वलखेडच्या ग्रामस्थांचंही आम्ही काही दिवसानंतर ग्रामसभेमध्ये प्रबोधन करणार आहोत.
आणि इथे जी ह्या पद्धतीचे दहशत झालेली आहे आणि गेल्या 4-5 वेळेस सरपंच साहेबांनी सांगितलं की पाचवी वेळ आहे की या स्वरूपाचं इथे झालेलं आहे. ह्या पद्धतीचे ह्या अंधश्रद्धेवर कोणी विश्वास ठेवू नये, सर्वांना आश्वस्त करण्यासाठी इथे आम्ही आलेलो आहे. माझ्यासोबत आमचे प्राचार्य डॉक्टर ठकसेन नूर आणि राज्य सरचिटणीस आहे, ते तुमच्याशी आता संवाद साधतील. मित्र वलखेड गावामध्ये स्मशानभूमीमध्ये जिथं भावनेचा संबंध जास्त असतो अशा ठिकाणी लोकांना दहशतीच्या मार्गाने हे जारण-मारण आणि अघोरी प्रकार, ज्याला एखाद्याला शत्रूला समजायचं आणि त्याला मुदत द्यायची ना, हा प्रकार इथं केला म्हणून तुझा मृत्यू जवळ आला अशी दहशत बसवायची ना, असं 3-4 वेळा इथं झालं. असं माननीय सरपंच साहेब विनायक शिंदे आणि त्यांचे सगळे सहकार्यांनी सांगितलं आणि तातडीने आम्ही कालच आम्हाला कळल्यानंतर आज इथं या वलखेडच्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्या समेत आलो. यापूर्वी आम्ही पोलीस स्टेशनलाही गेलो. तिथं आदरणीय शेखर साहेब जे PI आहे त्यांनाही भेटलो. त्यांना आम्ही तक्रार अर्ज दिला. त्यांनी सांगितलं की ग्रामसभेमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम आपण घेऊया, तेही आमच्या सोबत असणार आहेत. आमची महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीची सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की अशा प्रकारचा जादूटोणा, मंत्रतंत्र, काळी जादू करणी, भानामती असा कुठलाही काही प्रकार नसतो. ते वैज्ञानिक दृष्टिकोनाशी विसंगत गोष्टी असतात. परंपरेने लोकांच्या मनामध्ये अज्ञानातून अगतिकतून आलेल्या त्या गोष्टी असतात, त्याच्यावर लोकांना विश्वास ठेवू नये हे आव्हान आम्ही महाराष्ट्र आणीच्या वतीने करतो. आणि लवकरच आम्ही माननीय सरपंच साहेबांच्या पुढाकाराने ग्रामसभेमध्ये पोलीस अधिकारी साहेब आणि महाराष्ट्र आणीचे आम्ही काय पदाधिकारी लोकांचं प्रबोधन, सप्रात्यक्षिक, चमत्काराचे प्रात्यक्षिक दाखवून प्रबोधन करणार आहोत. लोकांनी तोपर्यंत अशा कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये आणि पोलिसांना आम्ही विनंती केलेली संघटनेच्या वतीने की त्यांनी अशा प्रकारचं थोडी सखोल चौकशी करून जो दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर जादूटोणाविरुद्ध कायद्याअंतर्गत कारवाई करावी, तत्सम कायद्याचे कलमही त्याला लावावे, जेणेकरून ह्या गावातील ग्रामस्थांच्या मनामध्ये असलेली ही भीती कायमची नष्ट होईल असे आम्ही आवाहन करीत आहोत. धन्यवाद. तसेच यावेळी अनिसतर्फे गावकऱ्यांची समजूत देखील काढण्यात आली. तसेच तथाकथित करणीचे नारळ फोडून त्याचे पाणी कार्यकर्त्यांनी सर्वांसमोर प्राशन करून अशा प्रकारे जादूटोणा, करणी, भानामती, काळी जादू असे काही नसते हे कार्यकर्त्यांनी प्रात्यक्षिकाने करून दाखवून उपस्थित महिला व पुरुषांचे प्रबोधन केले. या स्मशानभूमीमध्ये या टोपल्यामध्ये जे टोपलं बांबूचं आहे त्याच्यामध्ये कणकेचं ही बाहुली बनवलेली आहे. तिला कवड्या, मिरच्या, बिब्बा, लिंबू, टाचण्या, लालदोरा हे सगळं बांधलेलं आहे. हे याच्यासाठी कशासाठी करत असतील तुम्ही सांगू? काय कशासाठी करत असतील सांगा ना, जे तुम्हाला माहिती. तुम्हाला काय माहिती? नाही, ठीक आहे. हे अघोरी विद्या, म्हणजे माझा कोणतरी दुश्मन आहे, तो मारायचा आहे, कुठेतरी बोंजू वाकडे जातो मी, तुम्हाला सांगतो म्हणजे असं असं करतो अघोरी विद्या आहे. मुदतीवर पण ह्या 15 दिवसात. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जमा केलेले अघोरी पूजेचे सर्व साहित्य दिंडोरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान आजच्या या विज्ञानाच्या युगात देखील अशा घटना घडत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. अंबड परिसरात सध्या टवाळखोरांची दहशत कायम असल्याचं दिसून येत आहे. तरी देखील अंबड पोलीस मात्र बघ्यांच्या भूमिकेत दिसून येत आहे. यामुळे नागरिक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न निर्माण करून संताप व्यक्त करत आहे. पाहुयात ही संपूर्ण बातमी. अंबड पोलीस सध्या झोपा काढताय की काय असा प्रश्न सामान्यांना सतावतोय. याचं कारण आहे परिसरातील वाढती गुन्हेगारी. अंबड तसेच सिडको परिसरात टवाळखोरांनी अक्षरशः हाहाकार माजवलाय. तरी देखील अंबड पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसून येत आहे. त्यामुळे अंबड पोलीस झोपा काढताय की काय असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करताय. अंबड सिडको परिसरातून दररोज नवनवीन घटना उघडकीस येत आहे. त्यातच दिनांक 4 फेब्रुवारी रोजी शुभम पार्क परिसरात टवाळखोरांनी हातात कोयते घेऊन व वाहनांची तोडफोड करत तसेच शिवीगाळ करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय. याआधीही याच परिसरातून असले प्रकार उघडकीस आले. तरी देखील पोलीस यावर कारवाई करत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करतायत. याबाबत अधिक माहिती अशी की 4 फेब्रुवारी रोजी काही मद्यपी टवाळखोरांनी वाहनांची तोडफोड करत
दुचाकीवरून जात तोंडात कोयता पकडून जोरजोरात शिवीगाळ करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। यामुळे पोलिसांची दहशत कमी झाली की काय असा प्रश्न विचारत नागरिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करतायत। या संपूर्ण घटनेबाबत अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता अंबड पोलीस या टवाळखोरांना आळा घालणार की पुन्हा एकदा बघ्याची भूमिका घेणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। काही दिवसांपूर्वी इंदिरानगर पोलीस ठाण्यात भादवीय कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। बांधकाम साइटवरून बांधकामासाठी वापरण्यात येणारे सुमारे 2,36,860 रुपये किमतीचे साहित्य चोरी गेल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा शोध घेत असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून अंबड परिसरात सापळा रचून पोलिसांनी शिताफीने 3 आरोपी ताब्यात घेतलेत। तौफिक खान, अफजल खान आणि रोशन सिन्हा असे या आरोपींची नावे आहेत। त्यांच्याकडून चोरी गेलेले 2,36,860 रुपये किमतीचे बांधकाम साहित्य तसेच 3 लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन असा एकूण 5,36,860 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत सोनवणे, पोलीस नाईक सागर परदेशी, पोलीस शिपाई मुश्रीफ शेख, योगेश जाधव, सौरभ माळी, विशाल पाठक, दीपक पाटील नागरे यांनी केली असून याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक SP सोनवणे करीत आहे। दरम्यान शहरात सध्या चोरीच्या घटना चांगल्याच वाढल्या आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे। त्यामुळे आता पोलीस या वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी काही कारवाई करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज, यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीम ही मिळेल। तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष।